कमलाबाई किचन मध्ये भांडे घासत होत्या तेवढ्यात विकास ऑफिस वरून घरी आला। आईला भांडे घासताना बघून तो म्हणाला, आई तू हे काय करत आहेस? सध्या किती थंडी आहे, एक तर तुला संधिवाताचा त्रास आहे, अशाने तू पुन्हा आजारी पडशील। त्यावर कमलाबाई म्हणाल्या, तुला तर माहित आहे मी जुन्या विचारांची आहे, त्यामुळे मला असं किचन मध्ये खरकटी भांडी ठेवलेले बिलकुल आवडत नाही। ते पाहून विकासला राग आला आणि तो रागानेच भूमीला शोधत हॉल मध्ये आला। भूमी आरामशीर सोफ्यावर बसून टीव्ही बघत होती। ते पाहून विकास मोठ्याने ओरडला, हा काय बेशरमपणा आहे? आई बिचारी तिथे भांडी घासत आहे आणि तू आरामशीर सोफ्यावर बसून टीव्ही बघत बसली आहे। त्यावर भूमी रागानेच म्हणाली, मग मी काय करू? मी सांगितलं होतं का त्यांना भांडे घासायला? त्यांना तुमच्या समोर महान बनण्याचा खूप पुळका येतो। तसंही मी दिवसभर थंडीत काम करते, ते तुम्हाला कधी दिसणार नाही। त्या म्हातारीने रात्रीचे 4-5 भांडे काय घासले, तुम्ही अख्खं घर डोक्यावर घेतलं। भूमी हे सर्व एवढ्या मोठ्याने बोलत होती की कमलाबाईंना किचन मध्ये तिचं सर्व बोलणं ऐकू जात होतं। कमलाबाई बसल्या बसल्या घरातील बरेच काम करत होत्या। दोन्ही वेळची भाजी निवडून चिरून देणे, कपड्यांच्या घड्या घालणे, फाटलेले कपडे शिवणे, एवढेच नाही तर नातवाला पण त्याच तयार करत असायच्या। कधी कधी तर घरातील साफसफाई आणि छोटे मोठे भांडे पण त्या साफ करत होत्या आणि सून मुलाकडे असं दाखवत होती की जसं काय घरातील सर्व कामे तीच करते। कमलाबाईंकडून आता जास्तीची कामे पण होत नव्हती, त्यांना संधिवाताचा त्रास होता। हा विचार करून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं। कमलाबाई एका एकत्र कुटुंबात राहत होत्या। त्यांच्या नवऱ्याचं लवकरच निधन झालं होतं, त्यामुळे त्यांनी एकट्यानेच आपल्या सर्व मुलांचे पालन पोषण केले होते। विकासने लहानपणापासूनच आईचे कष्ट बघितलेले होते। एकटीनेच तिने तीनही मुलांना चांगलं शिकवून चांगल्या पदावर नेऊन पोहोचवलं होतं। त्यांच्या दोन्ही मुलींची लग्न झालेली होती, त्या त्यांच्या संसारात रमल्या होत्या। विकासला शहरात नोकरी लागली तर कमलाबाई गावी राहू लागल्या, परंतु गावात त्यांना एकटीला करमत नव्हतं, म्हणून विकास त्यांना आपल्या सोबत शहरात घेऊन गेला। भूमी सोबत जास्त वाद घालणं त्याला काही योग्य वाटलं नाही आणि तो स्वतः बॅग ठेवून तो आईजवळ आला आणि आईला म्हणाला, तू बाजूला हो, मी भांडे घासतो, तू जाऊन बेडवर आराम कर, नाहीतर पुन्हा तुझे हातपाय ठणकायला सुरुवात होईल। विकासने जबरदस्ती आईचा हात धरून तिला किचनच्या बाहेर काढलं। त्याने पटापट सर्व भांडी धुतली आणि आईसाठी गरम दूध घेऊन तिच्या रूम मध्ये गेला आणि गरम तेलाने आईच्या पायाची मालिश करू लागला। आई म्हणाली, बाळा तू पण थकला आहेस, आता आराम कर। त्यावर विकास म्हणाला, नाही आई, दिवसभर तर मी कामात व्यस्त असतो, त्यामुळे तुला वेळ पण देता येत नाही। ते ऐकून कमलाबाईच्या डोळ्यात पाणी आलं। त्या म्हणाल्या, बाळा तू का माझी एवढी काळजी करतोस? असं वाटतं लहानपणी मी तुझी आई होते आणि आता तुझे वडील गेल्यावर तू माझी आई झाली आहेस। असं म्हणून दोघं मायलेक खूप हसू लागले। दोघांना असं हसताना बघून भूमी जडूनच खाक झाली होती। ती रागानेच पुटपुटली, आईला तर असं दूध पाजत आहे जसं काय तिला मॅरेथॉन मध्ये भाग घ्यायचा आहे। भूमीचं बोलणं जसं विकासच्या कानावर पडलं त्याने डोळ्याच्या इशाऱ्याने तिला शांत राहायला सांगितलं। विकास आईला म्हणाला, आई आता तू आरामशीर झोप, मी चिंटूला घेऊन बाहेर चक्कर मारून येतो। असं म्हणून विकास रूम मधून निघून गेला। कमलाबाईंना मुलाजवळ येऊन बरेच दिवस झाले होते। जोपर्यंत मुलींचे लग्न झाले नव्हते तोपर्यंत 1-2 महिने थांबून त्या परत जात, पण आता त्यांना कायमची तिथे थांबायचं होतं, कारण त्यांना संधिवाताचा त्रास वाढला होता आणि डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितला होता। म्हणूनच विकासने त्यांना कायमचं आपल्या जवळ बोलावून घेतलं होतं, कारण ती गावात एकटी कशी काय राहू शकत होती, म्हणून त्याने पुन्हा आईला जाऊ दिलं नाही। परंतु भूमीला वाटलं होतं कमलाबाईंनी ठराविक काळापुरतच राहून माघारी परत जावं, त्यांनी कायमचे इथे राहू नये, कारण भूमीच्या माहेरच्यांचं नेहमी इथे येणं जाणं असायचं आणि त्यांचा पाहुणचार करायला तिला खूप आवडायचं। यावेळी कमलाबाई इथेच राहू लागल्या तर भूमीला वाटलं या इथे कायम राहतात की काय, त्यामुळे ती त्यांना घरातून काढण्यासाठी नवीन नवीन उपाय शोधत होती आणि ती चिंटूच्या अभ्यासाचे कारण पुढे सांगायला लागली की घरातील दिवसभराच्या कामामुळे तिला चिंटूच्या अभ्यासाकडे जास्त लक्ष देता येत नाही आणि ती तिचा सारा राग चिंटूला मारून काढत असे। तसं पाहिलं तर चिंटू आत्ताशी नर्सरीला होता, पण भूमी असा आव आणायची की त्याला एखादी बोर्डाची परीक्षा द्यायची आहे। भूमीला त्रास होऊ नये म्हणून कमलाबाई स्वतःची कामे स्वतः करत आणि मुलावर आपल्यामुळे कुठल्याही आर्थिक बाबतीचा ताण येऊ नये म्हणून बऱ्याच वेळा त्या स्वतःचा खर्च स्वतःच करत। भूमीला असं वाटलं की आता सासूबाईंचं परत जाण्याचं चिन्ह दिसेना, तर तिने स्वतःच्या आजारपणाचं नाटक सुरू केलं। कधी म्हणायची चपात्या बनवायला माझा हात दुखतो, तर कधी म्हणायची खूप काम केल्याने मला थकवा जाणवतो, डॉक्टरांनी मला आराम करायला सांगितलं आहे। विकास बिचारा ऑफिस वरून घरी यायचा तर भूमीचा चेहरा नेहमी पडलेला असायचा। विकासने कधी तिच्या तब्येतीबद्दल विचारलं तर ती म्हणायची, तुला माझं काय पडलं आहे? तुला तर फक्त तुझी आई आणि घरातील कामं महत्वाची आहेत। यावर विकास वैतागून म्हणाला, मग तूच सांग मी काय करू? ऑफिसला जायचं सोडू का बिचाऱ्या आईला घरातून काढून देऊ? विकास पण या सर्व गोष्टींनी वैतागून गेला होता। कमलाबाईंना पण समजत होतं की घरातील हे वाद त्यांच्यामुळेच होत आहेत। त्यांना ते पाहून खूप दुःख व्हायचं। त्यांनी विचार केला की माझी तब्येत जरा चांगली झाली तर मी गावी परत जाणार
आयुष्यभर मला एकटीला राहावं लागलं तरी चालेल. आता भूमी विनाकारण चिंटूला मारायची आणि आपला राग त्याच्यावर काढायची. त्याने पण काहीच झालं नाही तर ती जेवण झाल्यावर विकासला पान खाण्याच्या निमित्ताने बाहेर न्यायची आणि तासभरानेच घरात यायची. तोपर्यंत मागे राहिलेली सर्व कामे कमलाबाईंनाच करावी लागत असायची. विकास तर आपली बायको आणि आईला दोघींनाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होता. कमलाबाई पण हाच विचार करत गप्प राहायच्या की पान खाण्याच्या निमित्ताने तरी ते एकमेकांसोबत वेळ घालवतात. परंतु त्यांच्या लक्षात आलं की भूमी आणि विकास जेव्हा फिरून येतात त्यांचे ओठ लाल नसायचे, नाही त्यांच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा आनंद असायचा. कमलाबाईंना त्यांच्याबद्दल शंका येऊ लागली. एक दिवस भूमी चिंटूला घेऊन मार्केटमध्ये गेली होती. इतर वेळी विकास आईसोबत खूप गप्पा मारायचा, पण तो आजकाल खूप शांत राहत होता. पण आई तर आई असते, तिला आपल्या मुलाचा त्रास न सांगताच कळतो. कमलाबाई विकासच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, काय झालं बाळा? मी बघते आजकाल तू खूप उदास राहतोस. पहिल्यासारखं माझ्याशी बोलतही नाही. आईचं बोलणं ऐकून विकासच्या भावना जाग्या झाल्या आणि तो रडून सांगू लागला, आई भूमी म्हणत आहे की मी जर तुला गावी सोडून नाही आलो तर ती माझ्यावर घरेलू अत्याचाराची केस टाकून मला जेलमध्ये टाकेल. तू सांग मी आता काय करू? त्यावर कमलाबाई त्याला समजावत म्हणाल्या, बाळा तू काळजी करू नकोस, ती तसं काही करणार नाही. हे फक्त मला घराच्या बाहेर काढण्यासाठी तिचं नाटक आहे, नाहीतर अशा गोष्टी विनाकारण कोण कशाला बोलेल. कमलाबाई आणि विकास अजूनही गप्पा मारत होते. तेवढ्यात भूमी तिथे आली. तिला बघून दोघेही गप्प बसले. घरात येताच भूमीचा पुन्हा नाटक चालू झालं. ती म्हणाली, माझं डोकं खूप दुखत आहे. त्यावर कमलाबाईंनी तिच्यासाठी चहा करून दिला. चहा घेऊन भूमी लगेच डोक्याला पट्टी बांधून आपल्या रूम मध्ये झोपायला गेली. तेवढ्यात दारावरची बेल वाजली तर दारात भूमीचा भाऊ आणि वहिनी आलेले होते. कमलाबाईंनी त्यांचं छान स्वागत केलं. यावेळेस भूमीचे दादा आणि वहिनी 2-3 महिन्यानंतर घरी आले होते. भूमीची वहिनी हाक मारत आत गेली तर ते ऐकून भूमीची डोकेदुखी लगेच गायब झाली. ती पटकन उठून हॉलमध्ये आली आणि त्यांच्यासोबत हसून बोलू लागली. कमलाबाईंनी त्यांना पाणी दिलं आणि भूमी त्यांच्यासाठी चहा नाश्ता तयार करायला किचन मध्ये गेली आणि काही वेळातच त्यांच्यासाठी भजी आणि चहा घेऊन आली. ते चहा नाश्ता करून परत निघाले तर कमलाबाई त्यांना म्हणाल्या, आमच्या घरी तुम्ही रोज असेच येत जा, त्यामुळे भूमीचे आजार पण लगेच पळून जाईल. नाहीतर काही वेळापूर्वी बिचारीचं खूप डोकं दुखत होतं. तसं पण मी ज्या दिवसापासून आली आहे भूमीची तब्येत चांगली राहत नाही. काही ना काही तिचं दुखत असतं, कधी हात दुखतो तर कधी पाय. भूमीचे दादा आणि वहिनी आश्चर्याने भूमीकडे बघू लागले. ते विचार करू लागले, एवढे दिवस तर भूमी चांगली होती, अचानक कशी काय आजारी राहू लागली? मागच्या वेळी आलो तेव्हा तर चांगली होती. भूमीचं पितळ सर्वांसमोर उघडं पडलं तर ती दबक्या आवाजात म्हणाली, ते दादा काही नाही, उन्हात मार्केटमध्ये गेले तर थोडं डोकं दुखत होतं, थोडी झोपले तर ठीक झाले, मी एकदम ठीक आहे. भूमीला खोटं बोलताना पाहून विकासला राहावलं नाही आणि त्याने रागाने भूमीच्या एक कानाखाली दिली आणि म्हणाला, बाहेरच्या लोकांचा पाहुणचार करायला तर तू एकदम ठीक आहे आणि सासूची सेवा करायला तुझे दुखत असतं, त्यासाठी रोज तू एक निमित्त शोधून काढते. त्यावर कमलाबाई म्हणाल्या, हा बाळा, आता तर तिला आपण तिच्यावर घरेलू अत्याचार करतो या खटल्यात आपल्याला जेलमध्ये टाकण्याचा आजार पण जडला आहे. ते ऐकून भूमीच्या भावाला खूपच राग आला आणि त्याने भूमीच्या एक कानाखाली दिली आणि म्हणाला, तुला लाज नाही वाटत का? तुझ्या सासू आणि नवऱ्याशी असं वागताना ते तुझ्यावर किती प्रेम करतात आणि तू त्यांना त्रास देण्याचा एक पण चान्स सोडत नाही. कुणाच्या जीवावर तू एवढ्या मोठ्या बाता करत आहेस? तू समजू नकोस की मी तुझ्या अशा वागण्याला तुला साथ देईल. तू जर सासरच्या लोकांसोबत प्रेमाने राहू शकत नाही तर माहेरचे दरवाजे पण तुझ्यासाठी कायमचे बंद आहेत. त्यावर वहिनी म्हणाल्या, तुम्ही जर तुमच्या सासूला बाहेर काढू शकता तर मी पण माझ्या सासूला बाहेर काढू शकते. त्या तर दिवसभर अंथरुणावरच पडून असतात. हे ऐकून भूमीने शर्मेने मान खाली घातली. तेवढ्यात विकास हातात घराचे पेपर घेऊन आला आणि भूमीच्या हातात देत म्हणाला, हे पेपर नीट वाच. हे घर आईच्या नावावर आहे. जेव्हा मी हे घर खरेदी केलं होतं तेव्हा आईच्या नावाने खरेदी केलं होतं. या घरातून कोणी गेलं तर ते आपण जाऊ, ती नाही. आणि आईला वाटलं तर ती तुला घरातून धक्के देऊन हाकलून देऊ शकते. भूमीच्या अशा वागण्याबद्दल तिच्या दादा आणि वहिनीने कमलाबाईंची माफी मागितली. भूमीला समजावून सांगितलं तिने आपल्या सासूचा स्वतःच्या आईसारखा सांभाळ करावा. आपल्या हातातून सगळंच निसटून जात आहे हे पाहून भूमीने आपल्या सासूचे पाय धरून त्यांची माफी मागितली आणि म्हणाली, सासूबाई मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. कमलाबाईंनी पण भूमीला माफ करून प्रेमाने आपल्या गळ्याशी लावलं. तर मित्रांनो, मला या गोष्टीतून एवढेच सांगायचं आहे की आपल्या वडीलधाऱ्या माणसांचा सन्मान करा, त्यांची काळजी घ्या, कारण जसे पेराल तसेच उगवणार. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान गोष्टी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.